काल शुक्रवारी मुस्कान लॉन इथं बांधकाम कामगारांना शासनाकडून वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यावेळी वस्तूंचं वाटप करताना अक्षरशः चेंगराचेंगरी झाली। बोगस कामगार नोंदणी काही एजंटांमार्फत करण्यात आल्यामुळं या लाभापासून खरे कामगार मात्र वंचित राहिले। बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्या एजंटांनी दुकाने उघडून नोंदणी केली आहे। आज कोल्हापुरातील मुस्कान लॉन इथं विविध कामगार संघटनांची बैठक पार पडली। यामध्ये खरे बांधकाम कामगार या लाभापासून वंचित राहिलेत, तर बोगस कामगारांनी सोबत आणलेल्या गाड्या भरून वस्तू पळवल्या असल्याचा आरोप बांधकाम संघटनांनी केला आहे। खासदारांनी 2012 सालापासून आम्ही या कृती समितीचं बांधकाम कामगार नोंदणी व्हायसाठी रात्र झटताव आमची बायका पोरं आणून आम्ही रस्त्यावर बसल्यात, अनेक वेळा संघटना स्थापन केल्यात, रात्र आम्ही कष्ट केले। 2012 पासून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करायला लावणारे आम्ही मंडळ आहेत, त्यासाठी आम्ही काट्यानी लाट्याही झेलल्यात। आणि आज जर संघटनेचं महत्व इथं जर नसेल तर मी ह्या शासनाचा आणि वैयक्तिक कॅम्प नेणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध करतोय कोल्हापूर जिल्हा कृती समितीचा अध्यक्ष म्हणून। आणि श्रमिक बांधकाम कामगार संघटना बेलखुर्द या संस्थेचा मी पदाधिकारी स्वतः अध्यक्ष आहे, जाहीर निषेध करतोय। जर बांधकाम कामगार कृती समितीच्या लोकांना जर इथं संसार सट मिळत नसला आणि हजारो संसार सट 5,000 संसार सट का 10,000 संसार सट जे आलते ते सगळे आता या गोडाऊन मध्ये संपल्यात, ते कुठे गेलेत, कुणाला गेलेत? खरोखरचे बांधकाम कामगार हे बांधकाम कामगार संघटनांनी निर्माण केल्यात, हे बांधकाम कामगार संघटनांनी निर्माण केल्यात, त्यांच्यापासूनही उत्पन्न झाल्यात। आम्ही खरोखरचे बांधकाम कामगार आहोत। मी सेंट्रिंगवाला आहे, ह्यात कोण गौंडी आहे, कोण लाईट बिल्डिंगवाला आहे, तानाजी तवडे लाईट बिल्डिंगवाला आहे, हे इलेक्ट्रिकचं काम करतात। मग आम्हाला हे लाभ नाही, लाभ शासनासाठी आहे का पुढाऱ्यांच्या ह्याच्यासाठी आहे? त्याचं स्पष्ट उत्तर मी जाहीर निषेध करतोय। कॅम्प नेता नाही तर आमची 5-5 हजार माणसं आलेली रात्री 12 पर्यंत थांबतात। बाया, लहान मुलं बिलं, लहान लहान बाळकं चिरडा लागल्यात। काल दंगल झाली होती, याला कोण जबाबदार आहे? पुढारी आहे, कलेक्टर आहे का कोण आहे? जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे। घेत नसतील तर खरोखर बोगस कामगार असले जे सगळं संच वाटून टाका। बांधकाम कामगार बोंबलत जाऊ द्यात, कुठल्या दिशेने जातात तिकडं, आणि तुम्ही तुमचं वोट बँक नुसती सांभाळा, एवढंच मी जाहीर निषेध करतो। या साहित्याचं वाटप करणारे ठेकेदार कोण, असा सवाल यावेळी करण्यात आलाय। वोट बँकेसाठी पुढाऱ्यांनी हा धंदा सुरू केला असा आरोपही यावेळी करण्यात आलाय। या सर्व भोंगळ कारभाराची सखोल चौकशी झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। न्यूज मराठी 24 साठी प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।